नेहमीच्या वेळेवर रोजसारखी जाग येतेच, पण सॅटर्डे होता म्हणून परत पांघरून घेतलं आणि झोपून गेली मी. आणि 8 वाजता उठली, बाहेर आली तर बघितलं इतकं छान मस्त धुकं पसरलेलं होतं. अगदी म्हणजे जी जवळची बिल्डिंग आहे ना, फक्त तीच दिसते. आणि जर मी रेग्युलर टाईमावर उठली असती ना, म्हणजे अजून थोडं लवकर, तर मग तर हे झाडं पण दिसले नसते धुक्यामुळे. एवढं जे होतं ना, म्हणजे असं प्रचंड धुकं दिसत होतं. कॅमेऱ्यात थोडं व्यवस्थित क्लिअर होत आहे, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला जे आहे ना, म्हणजे खूप जास्त धुकं वाटतंय. आणि ही क्लिप जी आहे रेकॉर्ड करण्यामागचं हेच उद्देश, की तुमच्याकडेही असं धुकं पडतच असेल. आणि जसं पावसाळ्यात एखादी गोष्ट कॅप्चर करायला आवडते, जशी माझी झाडं आहेत जी पावसाळ्यात खूप छान दिसतात पावसाच्या थेंबांसोबत, तसं धुक्यासोबतही माझी बाल्कनी खूप छान दिसते. चला आता मस्त फ्रेश वगैरे अंघोळ झालेली आहे आणि आज एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचा आहे. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? तर छोटासा एक्सपेरिमेंट म्हणजे असा, की बघा, म्हणजे 2-3 दिवसाचा आमचा प्लॅन आहे, जास्तीत जास्त 4 दिवसाचा. कुठेतरी छान मस्त फिरायला जायचं आणि ही वर्षाची जी एंडिंग आहे ती कुठेतरी छान मस्त मेमरीज क्रिएट करण्याचा जो प्लॅन आहे तो चाललेला आहे. कुठे वगैरे जाते हळूहळू सांगेलच मी तुम्हाला. तर बघा, म्हटलं आता काय करते, एवढे सगळेच झाडं खाली उतरवून जाण्यापेक्षा आज ट्राय करते की सगळ्यांमध्ये भरगच्च पाणी देते आणि मग बघते की हे दिलेलं पाणी 2 दिवस टिकतंय की 2.5-3 दिवस टिकतंय. म्हणजे त्यानुसार ते पर्टिक्युलर झाडं जे आहेत मला खाली उतरवायला बरं राहील. आणि जी म्हणजे मोठी झाडं आहे, माझी जास्वंद वगैरे ना, ते मला उतरवावे लागतील, कारण त्यांना दररोज पाणी लागतं. आणि जसं जितकं ऊन पडलं ना त्यावर डिपेंड असतं. पण म्हटलं एवढं सगळं मेहनत घेण्यापेक्षा, कारण कुठेही जायचं म्हटलं तर सकाळी लवकर उठून निघायचं असतं, त्यातल्या त्यात सगळे झाडं खाली ठेवा किंवा मग आदल्या दिवशी पण ठेवा, ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचायचं होतं. आणि आल्यावर पण मग सगळं जास्त परत तसं तसं सेट करावं लागतं. आणि खूप जास्त दिवसांचा प्लॅन नाही आहे. आणि जेव्हा पण आम्ही गावी वगैरे जातो तेव्हा ऑप्शन नसतो, 6-7 दिवसाचा तेव्हा प्लॅन असतो, मग तेव्हा सगळं उतरवूनच जावं लागतं. पण आता म्हटलं दिवस कमी आहे, सो असा एक एक्सपेरिमेंट जो आहे तो आपण ट्राय करून बघूया. आणि लेट्स सी मग आता हे आता टाकलेलं पाणी उद्या परवा किती दिवस टिकतंय त्यावर तसे झाडं जे आहे फक्त खाली उतरवेल. म्हणजे माझी मेहनत थोडी कमी होऊन जाईल आणि ह्या हिशोबाने सकाळी माझी सगळी गॅलरी जी आहे फिरणं पण होतं आहे, सगळी झाडं पण बघणं होतं आहे की अजून कोणाला कसली काही गरज आहे का, कंपोस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण बघून होतात, झाडांचे पत्ते वगैरे चेक होऊन जातात. मी बाल्कनीत झाडांना पाणी देत असताना पियाचं हे मध्ये चाललेलं होतं काम. आणि म्हणजे रोज काय होतं ना, रोज 3 असते, ती स्कूलला गेल्यानंतर माझी देवपूजा होते. सायंकाळी मग आम्ही दोघंही उभं राहतो. मी घंटी वाजवली की लगेच ती धावत येते माझ्याकडे आणि मग मंत्र वगैरे जे असते ना, असं ती सगळं म्हणते. तिची अंघोळ वगैरे बाकी होती, पण तशीच उभं राहून तिला जे कळत होतं तिने ते केलं. तिला माहीत नसताना फटक्यात छोटीशी क्लिप बनवून घेतली मी व्हिडिओची आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि आता बघा, मी जे घरीच कंपोस्ट बनवते सगळं किचन वेस्टपासून, ते बऱ्याच दिवसांपासून तयार झालं होतं, पण काही वेळ मिळत नव्हता. म्हटलं आज वेळात वेळ काढून जे आहे हे व्यवस्थित प्रिपेअर करून घेऊया, कारण आता मग परत बाहेर कुठे जाणं म्हणलं की परत मग 8-15 दिवस ही गोष्ट ढकलली जाईल माझी आणि काही होणार नाही. आणि तेवढे म्हणजे हे माझं एक काढलं गेलं की यामध्ये नवीन जो माझा किचनचा वेस्ट निघतोय, सगळे भाजीपाला वगैरे जे काही आपलं निघतं, फ्रूटच्या साली वगैरे, ते सगळं टाकायला बरं असतं. मग डब्बा रिकामा असला तर, बरेच दिवसापासून हे बनत होतं त्यामुळे मला काही टाकता येत नव्हतं. आणि आता मी तुम्हाला दाखवते की ब्लॅक गोल्ड कशाला म्हणतात. आणि म्हणजे आपण जेव्हा हे पूर्ण प्रिपेअर होऊन जातं ना, अगदी त्याच्यामधून काहीच स्मेल येत नाही. जसं म्हणजे जसं नवीन पाऊस पडतो बघा, पहिल्यांदा जेव्हा पाऊस पडतो आणि मातीमधून जो मस्त असा छान असा मस्त फ्रॅग्रन्स येतो ना बघा, ओल्या मातीचा, तसा याच्यातून जो असतो ना मस्त असा स्मेल येत असतो. तर याचा अर्थ असा असतो किडे वगैरे सगळे नाहीसे झालेले असतात, म्हणजे तुमचं कंपोस्ट पूर्णपणे बनून तयार झालेलं आहे. अशी ही माझ्याकडे जाडीची एक बास्केट होती, तर त्यामध्येच मी गाडून घेत असते, जेणेकरून जे पण काही जाड आहे ना ते परत त्यामध्येच टाकून द्यायचं. आणि मग नंतर जे आहे हळूहळू आपण त्याच्यामध्ये किचन वेस्ट ॲड करत जातो. आणि हे जुनं आपण टाकल्यामुळे काय होतं की नवीन जे आपण कंपोस्ट बनवायला सुरुवात केली ना, ती थोडं लवकर बनतं. त्यामुळे जुनं कंपोस्ट पण टाकणं खूप जास्त गरजेचं असतं. आणि हे बघा, बघितल्यानंतर म्हणजे असं वाटतं ना की ह्यालाच म्हणतात ब्लॅक गोल्ड, आणि हे झाडांसाठी किती महत्त्वाचं आहे हे मला नवीन सांगायची काही गरज नाही आहे. सो इतकं इझिली जे आहे तुम्ही, म्हणजे 8-10 दिवस तुम्हाला त्यामध्ये थोडं किचन कंपोस्ट जे आहे ते ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर 2-2.5 महिन्यामध्ये हळूहळू आपल्या आप बनत असतं ते, काहीही करायची गरज नाही. इतकं सोपी पद्धत आहे. कुठेतरी कोपऱ्यामध्ये झाडांच्या मागे ठेवून द्यायचं आणि मग काही टेन्शन राहत नाही. बघा, अशा पद्धतीने फक्त त्यामध्ये आता हे पालकचे जे काही स्टेम्स असतात ना त्या यामध्ये टाकलेले आहे. तुम्ही त्यामध्ये फुलं टाकू शकता, जी आपण देवघरामध्ये वगैरे यूज करतो ती फुलं घालू शकतात, किंवा जी पण आता जे आपल्या गार्डनमध्ये पत्ते वगैरे निघतात ते टाकायचं, थोडी माती टाकायची, किंवा मग हे जुनं कंपोस्ट असतं ते त्यामध्ये टाकायचं.
आणि हे डब्बा पूर्ण भरला की झाकून ठेवायचा. परत 2-4 दिवसांनी यामध्ये जागा तयार होते. परत यामध्ये ॲड करायचं थोड्या गोष्टी तशाच लेअरिंगने, थोडी माती, थोडं कंपोस्ट आणि थोडंसं जे आहे किचन वेस्ट वगैरे असं पूर्ण दबून झालं. हे पूर्ण 8-10 दिवसानंतर जे आपलं दह्याचं पाणी असतं ना ते थोडं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, जेणेकरून लवकरात लवकर यामध्ये असतात ना ते किडे तयार होतात आणि मग तुमचं जे कंपोस्ट आहे ते लवकर बनायला सुरुवात होते. आणि आता म्हटलं याला 1-2 दिवस जे आहे इथे असं वाळवत ठेवून देते, 1 दिवस तरी, म्हणजे थोडं सुकेल आणि मग मी झाडांना देऊन देईल त्यांना. आपल्याला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम झाला ना, तर आपण स्वतःसाठी म्हणजे थोडा हलगर्जीपणा करतो, की करूयात, नंतर बघूयात, खायचं आहे तर खाऊयात. पण असं मुलांच्या बाबतीत झालं ना, मग तेव्हा आपण करत नाही. आणि थोडं पियाच्या केसांचं जे प्रमाण आहे ना म्हणजे गळण्याचं थोडंसं मला असं वाटते, की थोडं इन्क्रीज झालं आहे. त्यामुळे मी तिला जे आहे ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे देते. पण थोड्या सीड्स त्यामध्ये कमी पडल्या होत्या आणि सीड्स खूप चांगल्या असतात केसांसाठी. तर म्हणून मी तिला आता ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून सीड्स दिलं आहे आणि काळे मनुके असतात ना, तर ते दिलं आहे. म्हटलं दोघी एकत्र करून खा. तसं तिला फक्त सीड्स खायला नको वाटतं, म्हणून ती काळी मनुके दिले, जेणेकरून ती बॅलन्स करून थोडं गोड वाटेल तिला आणि हळूहळू मस्त ती खाऊन घेईल. आणि त्यानंतर काय उशिरा उठणं म्हणजे जो पण काही सुट्टीचा दिवस असतो ना तो असा जातो की एकदम निवांत उठा आणि लगेच टाईम होऊन जातं, स्वयंपाक बनवा आणि कधी 12-1 होतात ते कळतच नाही. आज तसं मी जे आहे ना म्हणजे आज पालकचा पराठा बनवते. जनरली आमच्या घरी जो पराठा असतो ना तो रात्री बनतो आणि रात्रीच पराठा वगैरे खायला जरा चांगलं वाटतं, दिवसा काही एवढं छान वाटत नाही. पण एवढी फ्रेश पालक होती आणि मिरची तर एवढी फ्रेश मिळाली होती, काल रात्रीच आणलेली आम्ही. आणि असं वाटत होते की हा मिरचीचा ठेचा 1 नंबर लागेल आणि ही जितकी अजून म्हणजे जुनी होत जाईल ना मग ती तेवढी तिचं म्हणजे असा फ्रेशनेस थोडा कमी होतो आणि मग तेवढ्या त्या गोष्टी तेवढ्या टेस्टी लागत नाही. म्हणून म्हटलं चला आताच बनवूया आणि ते सगळं कापता कापताच डोरबेल वाजली. आणि ह्या वर्षाचं मला असं वाटतं की माझं हे शेवटचं पार्सल असावं मे बी, माहीत नाही. फिरून वगैरे आल्यानंतर एखादं मागवू शकते मी, पण सध्या तरी समजूयात की हे शेवटचं आहे. तर मी मागवलेलं आहे मिशोवरून आणि हे एक मेकअपचं पाऊच असतं ना तसं हे आहे आणि यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये व्यवस्थित रचून ठेवल्या की मग आपल्याला आयत्या वेळी आपण कुठे बाहेर गेलो, लग्नाला वगैरे गेलो, कुठे फिरायला गेलो, जसं आम्ही चाललो आहे, तर तिथे आपल्याला गोष्टी जरा इझी होतात घेण्यासाठी. आणि माझ्याकडे एक नॉर्मल पाऊच होता आधी, त्यामध्ये असे सेक्शन वगैरे नव्हते, मी त्याच्यामध्येच ठेवायची आणि छोटं असल्यामुळे काही मावायचं नाही. पण हे बघा असं स्क्वेअर शेपमध्ये आहे, वेगवेगळे असे सेक्शन दिले त्यामध्ये, म्हणजे कंपार्टमेंट आपण त्याला म्हणू शकतो. लिपस्टिक वगैरे, आयलायनर, हे ते छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही व्यवस्थित तिथे रचून ठेवू शकतात. आणि ओपन झाल्यानंतर असं छान मस्त पूर्ण ओपन होतं. आणि चेन लावल्यावर जे आहे ना पूर्ण असं स्क्वेअर साईजमध्ये हे दिसायला लागतं आणि कुठेतरी म्हणजे तुमच्या ट्रॅव्हलिंगच्या बॅगेमध्ये पण ठेवायला खूप इझी आहे आणि दिसायला पण छान दिसतं, क्यूट मस्त. कुठेही तुम्ही ओपन केलं तरीही छान दिसेल. कलर पण खूप छान आहे. यामध्ये आय थिंक अजून 2-3 कलर अवेलेबल होते, पण पिंक इज ऑलवेज फेवरेट, तर मग पिंकच मागवला मी. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि मला असं वाटतं आहे की काहीतरी 237-38 रुपयाचं मला हे मिळालेलं आहे. तुम्ही आता कधी घेताय, ऑफरमध्ये घेताय त्यावर ते डिपेंड आहे, प्राईस कमी जास्त होऊ शकते. सो क्वालिटी वगैरे त्या मानाने चांगली आहे. आणि त्यानंतर लगेच लागली मी इथे स्वयंपाकाला. पीठ मला भिजवायचं आहे, त्याआधी मी तवा तापवत ठेवलेला होता आणि आता त्याच्यावर मिरची भाजून घेते, म्हणजे जोवर माझं पीठ इथे मळून होईल ना तोवर मिरची आणि जे लसूण वगैरे आहे ठेच्यासाठी ते पण मस्त भाजून होऊन जाईल. आणि बघा ना किती छान वाटतं ना, मस्त असं किचन ऑर्गनाईज असलं, सगळे डब्बे वगैरे व्यवस्थित ठेवलेले असले की घ्यायला पण छान वाटतं आणि 2-4 दिवस जागच्या जागी ठेवायला पण छान वाटतं. आणि मग हळूहळू जशी जशी आपली परिस्थिती बदलत जाते, जितकी जितकी घाई होत जाते तितक्या मग गोष्टी पण जशा आल्या तशा ठेवल्या जातात. पण स्टार्टिंगला तरी आपण प्रयत्न करतो 2-4 दिवस की आपण एवढ्या मेहनतीने रचून ठेवलं आहे तर आपण तसल्या तसं ठेवलं गेलं पाहिजे. आणि इथे आता मी पीठ भिजवून घेते आणि त्यानंतर लगेच माझे पराठे पण बनवून तयार आहेत. म्हणजे आजचा जो दिवस आहे ना जवळजवळ असं वाटतं आहे की कधी हे 12 आणि 1 वाजले ते कळलंच नाही. काम कंटिन्यू चाललेलं असतं, काही पुढच्या 2-4 दिवसांची प्लॅनिंग असते ती पण चाललेली असते. त्यामुळे दिवस खूप फास्ट लवकर लवकर निघतात म्हणजे, आणि समजत नाही. त्यातल्या त्यात सुट्टीचा दिवस असला मग तर विचारूच नका. आधी स्वयंपाकाचं काम, त्यानंतर पूर्ण भांडे वगैरे क्लीन करायचे, किचन क्लीन करायचा. ॲक्च्युली माझ्याकडे ऑप्शन होतं की मी हे सगळे भांडे जमा करून किचन क्लीन करून जे आहे मला जे पुढचं काम करायचं आहे ते करावं, असा माझा प्लॅन होता. पण म्हटलं नको, कारण खूप भांडे जमा होऊन जातात मग आणि नंतर अगदी म्हणजे नको वाटायला लागतं, एवढे भांडे निघतात. तर त्यामुळे म्हटलं पूर्ण आधी किचन क्लीन करून घ्यावा, पूर्ण भांडी-कुंडी घासून घ्यावे, थोडं 5-10 मिनटं मस्त रिलॅक्स करावं आणि मग त्यानंतर जे आहे पुढच्या गोष्टी जी आहे म्हणजे जे मला बनवायचं आहे त्याची सुरुवात करावी. तर मी ना इथे
म्हणजे चिवडा वगैरे बनवून घेते, म्हणजे आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये नेता येईल आणि हवं तेव्हा आपल्या गाडीमध्ये असलं म्हणजे मग आपण खाऊ शकतो. आणि हे पियाला जे आहे ना मका पोहे असं सगळं बनवून घेते, जेणेकरून काय होईल की तिला चिप्स कुरकुरे ते तर 2-4 गोष्टी तर घ्याव्याच लागतील, त्याच्यात काही हेच नाही, पण जास्त पॅकेट्स नको घ्यायला लागावे किंवा ती त्याच्यावरच डिपेंड नको राहावी, म्हणून मी हे असे जे आहे मक्याचा चिवडा जो आहे तो इथे बनवून घेते. त्यानंतर लगेच मला जे आपले मुरमुराचा चिवडा असतो तो पण बनवून घ्यायचा आहे आणि म्हणजे गाडीत असलं की खाता येतं. एखाद्या वेळा म्हणजे 2-3 दिवसासाठी जातोय तर आपल्याला 1-2 दिवस बरं वाटतं बाहेरचं जेवण, पण 3ऱ्या-4थ्या दिवशी आपल्याला नको वाटायला लागतं. मी असं वाटतं की आपलं घरचं पाहिजे, तेव्हा हे असलं की आपण घेऊन खाऊ शकतो. म्हणून ही सगळी थोडंसं प्रिपरेशन जे आहे ते चाललेलं आहे. सो मक्याचे पोहे बनवताना मी फक्त त्याला तळून घेते इथे आणि एका छोट्या वाटीमध्ये मी काय केलं आहे की मीठ, त्याच्यामध्ये हळद आणि जे आपलं तिखट असतं ना हे सगळं मिक्स करून घेतलं, म्हणजे प्रत्येक वेळा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये हात टाकून घ्यायची गरज नाही. आणि जसं तुम्ही तळून याला काढलं बाहेर की लगेच त्यावर थोडंसं टाकून द्यायचं, मग खूप छान फ्लेवर येतो. थोडा ना त्यामध्ये आपलं जे काळं मीठ असतं ना ते पण त्यामध्ये घाला, म्हणजे त्याचा असा चटपटीत फ्लेवर येतो. चाट मसाला पण घालू शकतात, मी थोडं चाट मसाला घेतला होता आणि पियाला तर खूपच आवडलं. आणि हा चिवडा पण बनवून तयार आहे, सगळं मस्त डब्यात भरून झालं आहे माझं. आणि मी याच्यामध्ये ना म्हणजे शेंगदाणे किंवा कढीपत्ता वगैरे काही टाकला नाही आहे मक्याच्या पोह्यामध्ये, कारण ते पिया खाणार आहे, सो तिच्या आवडीचं बनवलं आहे. आणि पूर्ण बनेपर्यंत म्हणजे पिया अशीच मस्त वर बसून होती कोपऱ्यामध्ये आणि आता बघा किती निवांत बसली आहे. आणि पूर्ण किचन मी क्लीन केलेला होता, तुम्ही पाहिलाच तसा, की म्हणजे हे सगळं चिवडा वगैरे बनवण्याआधी माझं भांडी-कुंडी सगळं घासून झालं होतं. आता परत हा सगळा पसारा झाला आहे, पण काही हरकत नाही. जेव्हा केव्हा आता 2-3 दिवस जाऊ बाहेर तर तेव्हा रिलॅक्सच असणार आहे, तेव्हा किचनची कामं वगैरे काही नसतात. म्हणून आता एक्स्ट्राची कामं आहेत ती आपल्याला करावेच लागतील. आणि इथे बघा आयुष्याची खरी मज्जा म्हणजे मुलांची असते, असं वाटतं की काही घेणं देणं नाही आहे, मस्त किचनवर आरामात खेळता तिचं खाणं जे आहे ते चाललेलं आहे. आता मी इथे काय करते ना, जेवढा मला चिवडा न्यायचा आहे ना तर ही मुरमुऱ्याचीच पिशवी होती आणि एवढा डब्बा वगैरे नेणं गाडीमध्ये शक्य होत नाही, कारण तो जेव्हा घेऊन जातो तेव्हा आपल्याला काही वाटत नाही, पण जेव्हा तो खाली होतो ना तेव्हा त्याची अडचण खूप व्हायला लागते. म्हणून असं प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ठेवते आणि ही मुरमुऱ्याचीच पिशवी होती, म्हटलं त्यामध्येच भरते, म्हणजे एक्स्ट्रा पिशवी मला शोधायची गरज नाही. जेवढा मला पाहिजे तेवढा मी याच्यामध्ये भरून घेते आणि बाकी सगळा मग उरलेल्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवेल. लास्ट टाईम जेव्हा चिवड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती ना, मला तेव्हा कमेंट आली होती की म्हणजे बनवलेला चिवडा असो किंवा मग म्हणजे आपण जेव्हा बनवून घेतो ना त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा वातडपणा येतो आणि मग नरम होऊन जातो चिवडा, तर तसं नको व्हायचं असेल ना तर त्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं आणि मग ती पिशवी डब्यात ठेवायची. आणि लास्ट टाईम मी असंच ट्राय केलं होतं, म्हणजे संपेपर्यंत माझा जो चिवडा होता ना मस्त कुरकुरीत होता. सो तुम्हालाही असा प्रॉब्लेम होत असेल की चिवडा तुमचा थोडा नरम पडतो तर मग तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्याला ठेवा. आणि हा तर मला न्यायचा आहे म्हणून मी याच्यात भरते, पण डब्यात भरतानाही मी प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ठेवणार आहे. सो कुरकुरीत टिकवून ठेवायचे तर काही ना काही जुगाड करावा लागणार. चला, चिवड्याचं काम पण माझं इथं कंप्लीट झालेलं आहे. आम्ही आता आलो आहे स्टार बाजारला. झुडिओमधून काही घ्यायची प्लॅनिंग नाही आमची, लेट्स सी, तसं फिरणं तर होईलच, पण म्हणजे स्टार बाजारमध्ये जाऊन तिकडे जे आहे थोडे 1-2 चिप्सचे पॅकेट वगैरे घ्यायचे आहेत आणि तेल वगैरे जे काही थोडा सामान आहे तो तिथून घ्यायचा आहे, म्हणून आम्ही आलो होतो सायंकाळी. आणि जास्त वेळ नाही आहे, खूप पटपट घेऊन निघायचं इकडून, कारण मग घरी गेल्यावर स्वयंपाक वगैरे सगळं असतं. आणि जे भांडी, म्हणजे मी किचन क्लीन करून आली होती पण भांडी मी जमा करून दिली होती, तर ते माझ्या डोळ्यासमोर फिरत आहे की घरी जाऊन मला सगळी भांडी आवरायची. आणि इथे आल्यानंतर फ्रूट्स तर घेणं होतातच, कारण फ्रेश आणि चांगल्या किमतीमध्ये फ्रूट्स मिळून जातात. चला मग आता आम्ही आमची छोटी मोठी शॉपिंग करतो आणि मी व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आम्ही दोघीही माई लेकींनी आज कार्गो पॅन्ट घातली, तीच आम्ही स्टार्टिंगला दाखवत होतो. चला मग स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.